मकर संक्रांतीला जर तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घातले तर ते खूप शुभ मानले जाते। पण या दिवशी काळ्या रंगाचे कपडे का परिधान केले जातात? मकर संक्रांतीला काळ्या रंगाचं नेमकं महत्त्व काय हे खूप कमी लोकांना माहिती आहे। आणि जर असं तुमच्यासोबत देखील आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। मकर संक्रांती हा नवीन वर्षातील पहिला मोठा सण आहे, जो भारतात विविध ठिकाणी विविध पद्धतीने साजरा केला जातो। प्राचीन मान्यतेनुसार सूर्यदेव जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात तेव्हा त्याला संक्रांत असं म्हणतात। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो। या दिवसापासून सूर्य उत्तरायण होतो आणि यालाच शुभ दिवसांची सुरुवात मानली जाते। इतर भागात जरी हा सण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला असला तरी यामध्ये एक गोष्ट सामान्य आहे, ती म्हणजे काळ्या रंगाचे कपडे। पुराणातील अशी एक कथा सांगितली जाते की सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावलीने काळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलं होतं। शिवाय मकर संक्रांती हा हिवाळ्यातील सर्वात थंड दिवस असतो। अशा वेळी जास्त उष्णता शोषून घेणारे काळ्या रंगाचे कपडे या दिवशी परिधान केले जातात। हे यामागचं सायंटिफिक कारण आहे, कारण काळ्या रंगाच्या कपड्यात जास्त ऊब असते, त्यामुळे संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात। मकर संक्रांतीला तिळाचं देखील महत्त्व याचसाठी आहे, कारण तीळ हे उष्ण असतात। शरीराला उष्णता मिळावा आणि शरीर उष्ण राहावं यासाठी संक्रांतीला तिळगुळ वाटले जातात। तर तुम्ही सुद्धा मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घाला, तिळगुळ खा, गोड गोड बोला आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा नवराष्ट्र।